नमस्कार येवकार गांवकारीच्या फेसबुक लाईव्ह अपडेटान तुमचे स्वागत। आताची महत्वाची अपडेट जो एक विषय आम्ही फाटले कितलेशे दिवस लावून धरलेलो तो विषय म्हटल्यार पेडण्या धारगळ हांगासर फॉर्ज्ड व्हील तयार करून एका मनशान आपल्याच कुटुंबातल्या आणि एका मनशाची ऑलमोस्ट 62,000 स्क्वेअर मीटर जमीन ही आपल्या ताब्यात घेतलेले एक प्रकरण। गांवकारीच्या माध्यमांतल्यान आम्ही हो पुराय विषय हो तुमच्या मुखार हाडलेलो। हो विषय हाडपाचे कारण इतलेच असले की अशा पद्धतीन जमनीच्या बाबतीत जे गैरव्यवहार चलतात, जमनीच्या बाबतीत जो भानगडी चलतात, त्या सगळ्या भानगडीक आमचे ॲडमिनिस्ट्रेशन कशे वाटेकार असता आणि गव्हर्नमेंट ऑफिशियल्स हे कशा पद्धतीन या सगळ्या गजालींक सपोर्ट करता हो सगळो विषय आम्ही तुमच्या मुखार हाडलेलो। म्हटल्यार रेव्हेन्यू ऑफिशियल्स आणि पुलीस ऑफिशियल्स हे कशा तरेन ह्या सगळ्या प्रकरणा फाटल्यान असतात आणि मागीर सामान्य मनशाक न्याय मेळोवपा खातीर कशा पद्धतीन फरफटत वचचे पडटा हे सगळे आम्ही त्या प्रकरणातल्यान तुमकां दाखवून दिल्ले। एक बरी गजाल आणि ज्या गजाली खातीर आम्ही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांचे उपकार मानतात की आमचे गांवकारी हे प्लॅटफॉर्म ल्हान आसूनय बीन या गांवकारी प्लॅटफॉर्मा वयल्यान आम्ही जो विषय उपस्थित केल्लो त्या विषयाची दखल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी घेतलेली आसा। एज अ होम मिनिस्टर he has taken cognizance of this issue and he has directed that this case will be handled by crime branch। आणि अशा तरेन हे धारगळ फॉर्ज व्हील प्रकरण जे आसा ते आता क्राइम ब्रांची कडेन दिल्ले आसा आणि क्राइम ब्रांच ताचेर आता इन्व्हेस्टिगेशन करतले। ह्या प्रकरणा भितर पेडणे पुलीस आणि वाळपय पुलीस या दोनूय पुलीस स्टेशना कडल्यान पुरायपणान हलगर्जीपणा ह्या प्रकरणान जाल्लो आमकां पळोवपाक मेळटा। त्याच बरोबर पेडणे मामलेदार त्या उपरांत ते प्रकरण एडिशनल कलेक्टराकडे पणजे येता, एडिशनल कलेक्टरा कडल्यान ताका स्टे मेळटा। हो सगळो प्रोसेस पळयल्या उपरांत रेव्हेन्यू ऑफिसरूय ह्या सगळ्या प्रकरणांक कशा पद्धतीन सपोर्ट करतात तेवूय ह्या सगळ्या प्रकरणाच्या हिस्ट्री वयल्यान आमकां पळोवपाक मेळटा। एक फॉर्ज्ड व्हील तयार करून ती फॉर्ज पद्धतीन रजिस्टर केल्ल्याचे दाखोवप आणि त्या व्हिलाचो वापर करून मामलेदारा कडल्यान प्रॉपर्टी म्युटेट करून घेवप आणि प्रॉपर्टी म्युटेट केल्या उपरांत ती प्रॉपर्टी वेगवेगळ्या लोकांकडे MOUच्या माध्यमांतल्यान डील करप अशा पद्धतीचे हे सगळे प्रकरण। पेडणे पुलीस स्टेशनाचे पुलीस इन्स्पेक्टर सचिन लोकरे हांच्याकडे जेन्ना या संदर्भातली सगळी कागदपत्रां दिवन पुलीस कंप्लेंट केल्ली त्या वेळार तांणी ताचेर FIR करपाक न्हयकार दिलो, ताचेर FIRच करूंक ना। निमणे त्या पार्टीक JMFCन वचोन ऑर्डर हाडची पडली आणि त्या ऑर्डरी प्रमाण त्या जाग्यार मागीर पेडणे पुलीस त्याचेर FIR करता, पूण FIR करूनय इन्व्हेस्टिगेट करिना। त्या पार्टीक बेल मेळोवन दिवपाक पुलिसूच सपोर्ट करतात आणि त्या पयलीं ऑलमोस्ट 3 वर्सां पयलीं हे प्रकरण जेन्ना एक्सपोज जाता, जे व्हील फॉर्ज व्हील वाळपय सब रजिस्ट्रार ऑफिसान रजिस्टर केल्ल्याचे जे दाखयतात आणि वाळपय सब रजिस्ट्रार ऑफिस जेन्ना स्वता मान्य करता की अशा तरेचे व्हील तांच्याकडे रजिस्टरूच जावना म्हणून आणि सब रजिस्ट्रार ऑफिस स्वता वाळपय पुलीस स्टेशनाचेर कंप्लेंट फायल करता जाल्यार ती कंप्लेंट फाटली 3 वर्सां रजिस्टरूच जायना हेवूय आम्ही या सगळ्या प्रकरणातल्यान पळयलें। म्हटल्यार सामान्य मनशाक जर न्याय मेळटलो जाल्यार ताका कशा पद्धतीन चॅलेंजीस फेस करच्यो पडटात हे या प्रकरणातल्यान सिद्ध जाल्लें आसा आणि म्हणूनच आम्ही ही एक केस स्टडी म्हणून तुमच्या मुखार दवरलेली। अशा पद्धतीची प्रकरणा ही जायते कडेन जाल्ली आसात, पुणून दर फावटी ह्या धारगळच्या प्रकरणात ज्या तरेन त्या पीडित फॅमिलीन या केसीचो फाटपुरावो केलो तशा पद्धतीन प्रत्येक जाणांक ते शक्य जायना आणि त्या खातीर ह्या सगळ्या लोकांचे फावता। म्हणून आता जेन्ना हो विषय
क्रायम ब्रांची कडेन गेला तेन्ना क्रायम ब्रांच तरी ह्या विशयाचेर सखोलपणान चवकशी करतली आणि जे लोक म्हटल्यार पुलीस ऑफिशियल्स मागीर रेव्हेन्यू ऑफिसर्स ज्या लोकांनी ह्या सगळ्या फॉर्जरीक सपोर्ट केला त्या सगळ्या लोकांचेर हांगासर कारवाय जावप हे खूप गरजेचे आसा। दुसरी गजाल ही फॉर्ज म्युटेशन केल्या उपरांत त्या मनशान कितल्याशाच जाणांकडे MOU करून ऑलमोस्ट ती 62,000 स्क्वेअर मीटर जमीन जी आसा त्या जमनीच्या संदर्भातले कितलेशेच व्यवहार केल्ले आसात। तेवूय गजाल ह्या सगळ्या प्रकरणान ह्या सगळ्या इन्व्हेस्टिगेशनान येवप खूप गरजेचे आसा। आता ते म्युटेशन कॅन्सल जाल्या उपरांत मागीर ह्या पीडित कुटुंबियाचे जे कोणाचे नाव आसा तांच्या आजाचे नाव ते थंय घातले म्हणून हे प्रकरण सोंपचे ना। ह्या प्रकरणाच्या सखोलपणान मुळाकडेच वचचे पडटले की अशा तरेन ज्यो जमनीच्या बाबतीत फॉर्जरी आयज गोंयांत सुरू आसात ह्यो फॉर्जरी खंय तरी बंद जावपाक जाय। रेव्हेन्यू ऑफिसर मामलेदार डेप्युटी कलेक्टर ह्या ऑफिसांतल्यान कशा तरेन ह्या सगळ्या गजालींक तेको मेळटा तेवूय हांगासर एक्सपोज जावपाक जाय। जेन्ना एक केस क्लियर कट आसा डेप्युटी कलेक्टर जेन्ना त्याचेर क्लियर कट ऑर्डर दिता की फॉर्ज विलाचेर आधारित हे म्युटेशन केल्ले आसा आणि ते म्युटेशन कॅन्सल जावपाक जाय म्हणून जाल्यार पेडणेचे आताचे मामलेदार जे आसात ते म्युटेशन कॅन्सल करिनात आणि ते आता कारण दितात की एडिशनल कलेक्टरान स्टे ऑर्डर दिल्या म्हणून। आणि एडिशनल कलेक्टराकडे जेन्ना तो मनीस वयता दुबावीत ह्यो सगळ्यो भानगडी करूनय एडिशनल कलेक्टराकडे वयता आणि एडिशनल कलेक्टर ताका पयल्याच हियरिंगान स्टे ऑर्डर दिता। ह्यो सगळ्यो गजाली जर पळयत जाल्यार ह्यो सगळ्यो आजाप जावपीच गजाली आसात आणि ह्यो सगळ्यो गजाली ह्यो बेठ्योच जावपाक शकनात। कोण तरी ह्या सगळ्या प्रोसेसाचेर प्रेशर घालता, कोण तरी ह्या सगळ्या ऑफिशियलांक खंय तरी प्रेशर घालून तांच्या कडल्यान ही सगळी कामां करून घेता अशेंच तातूंतल्यान आमकां दिसून येता। नाजाल्यार हे ऑफिसर जर अशें वागता आसत विदाउट प्रेशर जाल्यार ह्या ऑफिसरांची एलिजिबिलिटीच आता प्रश्नान येतली। कित्याक तर हे ऑफिशियल्स जे फुड्यान तांच्या सगळे डॉक्युमेंट आसात सगळे प्रूफ आसात इतले आसूनय जर अशा तरेन ते जर डिसिजन घेत आसत जाल्यार मागीर समथिंग इज रॉंग विथ देअर एलिजिबिलिटी अशें आमकां म्हणचें पडटलें। हे सगळें पुराय प्रकरण सुरू जाल्लें 2013 ह्या वर्सा जेन्ना चंद्रकांत शेटकर हे पेडण्याचे मामलेदार आसले आणि चंद्रकांत शेटकर हांच्या फुड्यान ही म्युटेशन केस आयली। आता ती म्युटेशन केस हँडल करतना मामलेदारान त्या संदर्भातले सगळे पुराय डॉक्युमेंटेशन चेक करप हे खूप गरजेचे आसले। पेडणेची प्रॉपर्टी आणि व्हील रजिस्टर जाला वाळपय हे कशें कितें हो सादो प्रश्न हो त्या वेळार चंद्रकांत शेटकर हांच्या लक्षात येवप हे गरजेचे आसले पूण ते जावंक ना। दुसरी गजाल ज्या मनशाचे नाव 1 and 14 फॉर्मा वयल्यान कॅन्सल करपाचे आसले त्या मनशाच्या इमिजिएट जे लिगल हेर्स आसात तांकांय कसल्याच पद्धतीचे इंटिमेशन दिवंक नासल्या आणि अशा वेळार इतल्यो साद्यो गजाली ह्यो आसूनय बीन चंद्रकांत शेटकर हांच्या कडल्यान ते म्युटेशन जाले। त्या फुडें जेन्ना हे सगळे फॉर्जरी आणि हे फॉर्ज म्युटेशनाचो प्रकार जेन्ना उगडकीस आयलो त्या वेळार ते सगळे डॉक्युमेंट घेऊन त्या पीडित फॅमिलीन पेडणे पुलीस स्टेशनाचेर कंप्लेंट केली जाल्यार ऑलमोस्ट 3 म्हयने तो PI थंय FIR रजिस्टर करिना। मागीर JMFCन वचून तांकां ऑर्डर हाडची पडली आणि 9 म्हयन्या उपरांत म्हटल्यार कंप्लेंट केल्या उपरांत 9 म्हयन्यांनी ताचेर ओन्ली बिकॉज ऑफ JMFC ऑर्डर पेडणे पुलीस ताचेर कंप्लेंट FIR फायल करता। FIR फायल केली पूण ताका अरेस्ट करिना, ताचो बेल डिस्ट्रिक्ट कोर्टान रिजेक्ट जाता तरी पुलीस ताका अरेस्ट करिना। ताका हायकोर्टान वचपाक पुलीस ताका मदत करतात आणि हायकोर्टान मागीर ताका इन्व्हेस्टिगेशनाक सपोर्ट करपाच्या अटीचेर ताका बेल मेळटा। हे सगळे प्रकरण स्पष्ट जायत आसतना जेन्ना एक गजाल लक्षात येता की ऑलरेडी 2022 ह्या वर्सा हो फॉर्ज व्हील प्रकरण हे एक्सपोज जाल्लेले असले आणि सब रजिस्ट्रार ऑफिसार म्हटल्यार गव्हर्नमेंट ऑफिसूच पुलीस स्टेशनाक बरयता FIR रजिस्टर कर म्हणून गेल्या वाळपय पुलीस स्टेशन ताचेर FIR रजिस्टर करिना। आता त्या वेळार वाळपय पुलीस स्टेशनाचे PI प्रज्योत फट्टे हे असले अशें इन्फॉर्मेशन आमकां मेळटा जाल्यार तांणी तो FIR कित्याक करूंक ना आनी आयज मेरेन थंय FIR रजिस्टर जाल्लो ना। हे सगळ्यो गजाली कित्याक लागून घडटात? हो विशय जेन्ना फॉर्ज व्हीलाचो विशय जेन्ना स्पष्ट जाता तेन्ना मामलेदार ते म्युटेशन करपाक सोदिना
म्हणून ती पार्टी डेप्युटी कलेक्टराकडे वयता, डेप्युटी कलेक्टर ताचेर ऑर्डर दिता. एक बरी गजाल की ह्या सगळ्या प्रोसेसान डेप्युटी कलेक्टर जो आसा ताणी शिवप्रसाद नाईक हांणी एक व्यवस्थित पद्दतीन ऑर्डर दिली की हे फॉर्ज व्हील आसा आणि ह्या फॉर्ज व्हिलाच्या आधाराचेर चुकीच्या पद्दतीन म्युटेशन केल्लें आसा ते परत तुम्ही सारखे करून परत ज्या मनशाचें नाव कॅन्सल केलां ताचें नाव घालचें. जाल्यार ताची ऑर्डर फॉलो करपाक मामलेदार तयार ना. आणि अशा वेळाचेर ती पार्टी वचून एडिशनल कलेक्टराकडे वचून स्टे घेता. म्हटल्यार अजापाची गजाल इतलीच की जेन्ना त्या पार्टीक कळटा की आपली फॉर्जरी ही एक्सपोज जाल्ली आसा, आपल्या फॉर्जरीच्या संदर्भातले सगळे डॉक्युमेंट एक्सपोज जाल्लेले आसा, इतले जावनूय ती पार्टी एडिशनल कलेक्टराकडे वचून स्टे जर घेता जाल्यार म्हाका दिसता एडमिनिस्ट्रेशनाचेर सिरियस अशा पद्दतीचो दुबाव घेवपा सारकी ही परिस्थिती आसा. आणि अशा तरेन जर एडमिनिस्ट्रेशन चलता जाल्यार मागीर कॉमन मॅन, सामान्य लोक, सामान्य जनताक हांगासर न्याय मेळपाक शकता काय कितें असो प्रश्न आतां हातून उप्रासता. आता ह्यो सगळ्यो गजाली जरी बरोबर आसल्यो तरी एका गजालीचें समाधान आमकां मानचें पडटा. तें म्हटल्यार कितें जावं मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी कॉग्निजन्स हाची दखल ह्या प्रकरणाची घेवन ताबडतोब ह्या प्रकरणाची इन्क्वायरी ही क्रायम ब्रांचान करची अशा पद्दतीन तांणी इन्स्ट्रक्शन दिल्या. क्रायम ब्रांचान ऑलरेडी ही केस घेतल्या. ते जो दुबावित आसा ह्या प्रकरणात त्या दुबाविताक समन्सूय जारी जाल्लो आसा. आता क्रायम ब्रांच जे पुलीस ऑफिशियल्स ज्यांच्यांनी ह्या प्रकरणात एक्शन घेवंक ना आणि जे रेव्हेन्यू ऑफिशियल्स ज्यांचे डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट ह्या सगळ्या प्रकरणात आमकां तांकां ह्या प्रकरणांतल्यान कितें ख्यास्त जातली ही पळोवप इंटरेस्टिंग थारतली. ह्या पयलीं हेच प्रकरणाचेर चवकशी करपाक न्हयकार दिलो आणि जी एग्रीव्ड फॅमिली आसा तांकां सांगलें की तुमी ही चवकशी एसपी कडल्यान करून घेया म्हणून. एसपीक लेटर धाडलें जाल्यार एसपीन ताचेर कांयच रिस्पॉन्स दिल्लो ना. म्हटल्यार सगळी एडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम जर अशा तरेन ह्या फॉर्ज लोकां वांगडा जर वागपाक लागली ना जाल्यार काम करपाक लागली जाल्यार एडमिनिस्ट्रेशनाचेर सिरियस प्रश्न निर्माण जातात. म्हाका दिसता मुख्यमंत्र्यांनी ही केस क्रायम ब्रांचाक दिली हाचें आमी स्वागतूच करता. पुणून त्याच वांगडा एडमिनिस्ट्रेशनान हे जे कितें चल्लां ते सगळ्यो गजाली जाग्यार घालप हे खूब इम्पॉर्टंट थारतलें. कारण ह्यो जर गजाली जाग्यार पडोंक ना जाल्यार एडमिनिस्ट्रेशन हे सामान्य लोकांक न्याय दिवपाक शकना. आता क्रायम ब्रांच कशा तरेन ह्या सगळ्या प्रकरणाचें इन्व्हेस्टिगेशन करतले. आयज मेरेन हे सगळें प्रकरण ज्या तरेन प्रेशरायज जाल्लेलें आसा तें पळयत जाल्यार कोण तरी पॉलिटिकल मनीसूच हे सगळें प्रकरण प्रेशरायज करता हे स्पश्ट जाल्लें आसा. आणि हो जो पॉलिटिकल मनीस आसा तो आताच्या सरकारा भितर रुलिंग डिस्पेन्सेशना भितरूच आसा. आणि इतले जावन इतले आसून आता क्रायम ब्रांच कशा तरेन हाची चवकशी करता आणि कशा तरेन इन्व्हेस्टिगेट करता हेवूय पळोवप खूब इंटरेस्टिंग आसतलें. आमी क्रायम ब्रांचाच्या ह्या पुराय इन्व्हेस्टिगेशनाचेर बारीक नदर दवरून आसात. क्रायम ब्रांच जर हातून कितें तरी गफलो करपाचो प्रयत्न करत जाल्यार आमी तेवूय एक्सपोज करपाक फाटी रावचे ना. ह्या प्रकरणान त्या पीडित फॅमिलीक न्याय मेळपाक जाय ही एक गजाल जाली. दुसरी गजाल ज्या तरेन एडमिनिस्ट्रेशन ह्या चुकीच्या आणि फॉर्ज गजालींक सपोर्ट करता तीवूय गजाल तेवूय प्रकार बंद जावपाक जाय हाचेरूय आमी लक्ष दवरतले. जो मेरेन ह्या प्रकरणाचो योग्य पद्दतीन निकाल लागचो ना तो मेरेन गांवकारी हाचेर आवाज काडीत रावतलो. तर अशाच तरेन वेगवेगळ्या विशयांचेर आमी तुमच्या मुखार येत रावतले. आमचे गांवकारी यूट्यूब चॅनल सबस्क्रायब करात. आमचे फेसबुक इंस्टाग्राम फॉलो करात. पळयत रावात गांवकारी. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.